मध्य प्रदेशातली दतिया विधानसभेची जागा, या जागेवरती येत्या 30 जुलैला पोटनिवडणूक होणार आहे. पण त्याआधीच तिथलं वातावरण चांगलंच तापलंय. शुक्रवारी 10 जुलैला दतियामध्ये हिंसक निदर्शनं झाली. रस्त्यावरती दगडफेक, चक्काजाम आणि पोलिसांशी झटापटीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये एसपींसह 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. आता मध्य प्रदेशात निवडणुकीआधी हिंसाचार का घडतोय, तर हा हिंसाचार करतायत ज्येष्ठ भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांचे समर्थक. कारण काय, तर पक्ष नेतृत्वानं घेतलेला एक निर्णय, या एका निर्णयामुळे भाजपमधला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. पण फक्त ही एकच घटना नाहीये, तर मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय पातळीवरती अशा अनेक घटना उघडकीस आल्यात, ज्यावरनं भाजपमध्ये मोठं सिव्हिल वॉर सुरू असल्याचं दिसून येते. एकेकाळी युपीएच्या सरकारवेळी काँग्रेसमध्ये हे घडायचं, पण आता भाजपची सुद्धा त्याच दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं बोललं जात आहे. नेमकं घडतंय काय, भाजपमध्ये सिव्हिल वॉरला कशा प्रकारे सुरुवात झालीये, पक्षामध्ये शहकटशहाचं राजकारण कसं घडतंय, सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूयात ती नरोत्तम मिश्रा यांच्यापासून. नरोत्तम मिश्रा हे मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री आणि राज्यातले भाजपचे ताकदवर नेते. पण त्यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे ते राज्यामध्ये 2020 साली झालेल्या ऑपरेशन लोटसचे एक शिल्पकार आहेत. या ऑपरेशन अंतर्गत ज्योतिरादित्य सिंधिया 22 आमदारांना घेऊन काँग्रेसमधनं भाजपमध्ये आले होते, ज्यामुळे राज्यातलं काँग्रेसचं सरकार कोसळलेलं. या ऑपरेशनमुळे नरोत्तम मिश्रा यांचं पक्षातलं वजन चांगलंच वाढलं होतं. महत्वाचं म्हणजे ते अमित शहा यांच्या फार जवळ आले. मध्य प्रदेशात जेव्हा शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या सरकारमध्ये नरोत्तम मिश्रा यांच्याकडे गृह खातं होतं. त्या काळी सुद्धा त्यांचा अमित शहांशी थेट संपर्क होता. मध्य प्रदेशात जेव्हाही राजकीय बदलाच्या चर्चा व्हायच्या, तेव्हा मिश्रा हे एकतर दिल्लीमध्ये असायचे किंवा अमित शहा त्यांना भेटायला भोपाळमध्ये यायचे. पण 2023च्या विधानसभा निवडणुकीत नरोत्तम मिश्रा यांना मोठा झटका बसला. त्या निवडणुकीत गृहमंत्री असताना त्यांचा दतिया विधानसभा मतदारसंघातनं पराभव झाला, ज्यामुळे त्यांचं पक्षातलं महत्व कमी झालं. आता 3 वर्षांनी मिश्रा यांच्याकडे कमबॅकचा चान्स होता, कारण त्यांना पराभूत करणारे काँग्रेसचे राजेंद्र भारती भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी आढळल्यामुळे विधानसभेत न अपात्र ठरले. आता त्याच दतिया मतदारसंघात पोटनिवडणूक होतीये. या निवडणुकीसाठी नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट जवळपास फिक्स मानलं जात होतं. ते मागच्या 3 महिन्यापासून या निवडणुकीची तयारी देखील करत होते. पण ऐनवेळी मात्र पक्ष नेतृत्वानं नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट कापलं आणि संघटनेचे माजी विभागीय सचिव आशुतोष तिवारी यांना भाजपनं तिथनं उमेदवारी दिली. आता ही बातमी जेव्हा नरोत्तम मिश्रा यांच्या समर्थकांना समजली, तेव्हा त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. समर्थकांनी रस्त्यावरती उतरत निषेध नोंदवला. भाजपचं कार्यालय बंद करण्यात आलं. भाजपच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीनं वरिष्ठ नेतृत्वाविरोधात उघडपणे बंड पुकारलं. कार्यकारिणीच्या सगळ्या सदस्यांनी या निर्णयाचा विरोध करत एकत्रितपणे राजीनामे दिले. पक्ष नेतृत्वाच्या एका निर्णयानं मध्य प्रदेशच्या भाजपमधला अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. पण भाजप नेतृत्वानं हा निर्णय का घेतला, नरोत्तम मिश्रा यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याचं तिकीट का कापण्यात आलं, तर या मागचं कारण सांगितलं जातंय, ते म्हणजे राज्यातला पॉवर बॅलन्स. मध्य प्रदेशात भाजपमध्ये आधीच अनेक पॉवर सेंटर्स आहेत. शिवराज सिंग चौहान हे सगळ्यात मोठे नेते, पण सोबतच मुख्यमंत्री मोहन यादव, कैलास विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया असे ताकदवर नेते देखील भाजपमध्ये आहेत. आता समजा नरोत्तम मिश्रा हे निवडणूक जिंकत विधानसभेवर गेले असते, तर त्यांना राज्यामध्ये महत्वाचं मंत्रिपद द्यावं लागलं असतं आणि अशा प्रकारे आणखी एक पॉवर सेंटर तयार झालं असतं. त्यातच नरोत्तम मिश्रा यांचे अमित शहांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे त्यांचं राजकीय महत्व पुन्हा वाढलं असतं. मिश्रा यांचं तिकीट कापण्यामागे हेच कारण असल्याचं आता बोललं जात आहे. महत्वाचं म्हणजे मिश्रा यांच्याऐवजी ज्या आशुतोष तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ते संघाच्या अत्यंत जवळचे मानले जातात. थोडक्यात अमित शहांच्या जवळच्या व्यक्तीचं तिकीट कापून ते संघाच्या मर्जीतल्या व्यक्तीला देण्यात आले. यावरनच आता भाजपमध्ये सिव्हिल वॉरची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. आता फक्त ही एकच घटना नाहीये, मागच्या काही दिवसात अशा अनेक घटना घडल्यात, ज्यावरनं भाजपमध्ये अंतर्गत पातळीवरती सगळं काही ठीक नाहीये हे लक्षात येतं. मोहन यादव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, जून महिन्यात उज्जैन इथल्या जमीन खरेदीच्या वादामध्ये त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप झाले. इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरनं एक डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट छापला, ज्यामध्ये मोहन यादव यांच्या कुटुंबाचे जमीन घोटाळ्याशी संबंध आहेत असं दाखवलं. या रिपोर्ट नंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. थेट मुख्यमंत्र्यांवरती आरोप झाल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं. या आरोपांवरनं काँग्रेस पक्षानं मोहन यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशीची देखील मागणी केली आहे. काँग्रेसनं हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत संपूर्ण राज्यात जनआंदोलन सुरू केलेली आहे. आता समजा हे प्रकरण मोठं झालं तर मोहन यादव यांच्या अडचणी वाढू शकतात. दबाव वाढला तर त्यांच्यावर राजीनाम्याची वेळही येऊ शकते. मोहन यादव हे असे मुख्यमंत्री आहेत ज्यांना अमित शहाच्या मर्जीतलं मानलं जातं. 2023च्या निवडणुकीत जेव्हा भाजपनं शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला, त्यानंतर शिवराज सिंग चौहान यांना मुख्यमंत्री करण्याऐवजी पक्षानं अनपेक्षितपणे मोहन यादव यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. त्यावेळी सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का मानला जात होता. चर्चा अशी झाली की मोहन यादव यांची निवड स्वतः अमित शहांनी केली आहे. जर शिवराज सिंग चौहान हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते तर त्यांचा पक्षातला प्रभाव आणखी वाढला असता. पक्षामध्ये ते अमित शहांचे स्पर्धक म्हणून समोर आले असते. त्यामुळे त्यांना मर्यादित करण्यासाठी अमित शहांनीच मोहन यादव यांची निवड केली असं बोललं गेलं. आता समजा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोहन यादव यांना राजीनामा द्यावा लागला तर साहजिकच मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान यांचा कमबॅक होऊ शकतो. थोडक्यात अमित शहांची ताकद कमी होऊ शकते. राजकारण घडतंय ते हेच. सध्या मध्य प्रदेशात मोहन यादव, नरोत्तम मिश्रा या अमित शहांच्या जवळच्या नेत्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं जात आहे आणि यासाठी भाजपमधलं अंतर्गत सिव्हिल वॉरच कारणीभूत आहे अशा देखील चर्चा होत आहेत. आता फक्त मध्य प्रदेशमध्येच नाही तर राजधानी दिल्लीत सुद्धा काही घडामोडी घडल्यात. अलीकडेच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमधल्या 4 अधिकाऱ्यांना अचानक पदावरनं बाजूला करण्यात आलं. यापैकी एक भूपेंद्र यादव यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते तर बाकीचे 3 ऍडिशनल प्रायव्हेट सेक्रेटरी. यामागचं कारण हे अजून समोर आलेलं नाहीये, पण केंद्रातल्या एका ताकदवान मंत्र्याच्या ऑफिसमध्ये घडलेली ही घटना फार मोठी आहे. महत्वाचं म्हणजे भूपेंद्र यादव हे अमित शहांच्या सगळ्यात विश्वासू आणि जवळच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यामुळे या घटनेची एवढी चर्चा व्हायला लागली आहे. भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमध्ये काही मोठी गडबड झाली होती का असा सवाल विचारला जातोय. तसं पाहिलं तर याआधी मोदी सरकारमधनं सहसा अशा बातम्या बाहेरच यायच्या नाहीत, पण मागच्या काही दिवसात अशा बातम्या सातत्यानं समोर यायला लागल्यात. मोहन यादव यांच्यासोबतच राजस्थानचे मंत्री भागीरथ चौधरी यांच्यावर सुद्धा गेल्या महिन्यात भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. त्यांचं प्रकरण सुद्धा इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मधनं समोर आले. आता अशा घटना याआधी UPA 2च्या काळात घडत होत्या. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांविरोधात एका पाठोपाठ एक प्रकरणं उघडकीस येत होती. असंच काहीसं आता भाजपच्या नेत्यांसोबतही व्हायला लागले. त्यातही अमित शहांच्या जवळचे नेते टार्गेट वरती आहेत अशा चर्चा होताना दिसतात. आता या सगळ्यातनं भाजपमधल्या सिव्हिल वॉरची चर्चा का रंगतीये तर सध्या अयोध्येच्या राम मंदिरातल्या दान चोरीचा मुद्दा सगळीकडे चर्चेत आहे. या प्रकरणावरनं संघासह हिंदुत्ववादी संघटनांवरती आरोप व्हायला लागलेत. या प्रकरणात राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना राजीनामा द्यावा लागला, ज्यांचे संघाशी घनिष्ठ असे संबंध आहेत. आता या सगळ्यात अमित शहा कुठे आहेत तर अमित शहा राम मंदिराच्या मुद्द्यावरनं अजूनही शांतच आहेत. त्यांनी या प्रकरणावरनं एकही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. इतकंच नाही तर राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणारे पंतप्रधान मोदी सुद्धा या मुद्द्यावरनं शांतच आहेत. ज्या प्रकरणामुळे संघावरती इतके आरोप होत आहेत, ज्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अडचणीत येण्याची शक्यता आहे, त्यावरती मोदी शहांकडनं अजून एक शब्द सुद्धा निघालेला नाहीये. हा भाजपमधल्या सिव्हिल वॉरचा परिणाम आहे का अशा चर्चा आता व्हायला लागल्यात. थोडक्यात काय तर सध्या भाजपमध्ये अंतर्गत पातळीवरती अनेक घडामोडी घडत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट कापल्यामुळे मध्य प्रदेशात सिव्हिल वॉरला सुरुवात झाली आहे आणि याचे धक्के दिल्लीला देखील जाणवतील अशी शक्यता निर्माण होतीये. आता यामध्ये आणखी पुढे काय काय घडतं, भाजपमधल्या या गृहयुद्धाचे परिणाम केंद्रीय पातळीवरती होताना दिसतात का हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? भाजपमध्ये खरंच सिव्हिल वॉर घडतंय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.